तर मी काय करायचो, सगळी ती गाणी मी कॉम्प्युटरवरती वेल ऑर्गनाइज कलेक्शन केलेलं आहे. जवळजवळ 80-85 संगीतकारांचं कलेक्शन माझ्याकडे. 6500 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. हे सगळे मी ऑडिओला पण कन्वर्ट केलेले आहेत फाईल मध्ये. इंटरनॅशनल लायब्ररी झाली. हो, इंटरनॅशनल लायब्ररी. आणि असं कलेक्शन म्हणजे मला सांगायला तुम्हाला अभिमान वाटतं की असे कलेक्शन कोणाकडेच नाही. मी उदय साठे. नमस्कार. 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 मी प्रमोद पाटील. आपल्या अनोळखी मुलखा वेगळी माणसं या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रमोद, आज आपल्याकडे SR कुलकर्णी आलेले आहेत. नमस्कार. प्रेक्षकांना मला थोडीशी ओळख करून द्यायची. म्हणजे ते ट्रान्समिशन मध्ये ट्रान्सको मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून रिटायर झाले. ही तर ओळख आहेच त्यांची. पण त्यांनी लहानपणापासून एक छंद जोपासला होता आणि आफ्टर रिटायरमेंट सुद्धा त्यांनी तो छंद इतका वाढवलेला आहे की त्यांनी आता एक रेडिओ स्टेशन सुरू केलेलं आहे. स्वतःचं रेडिओ स्टेशन आहे. आणि म्हणजे ती नुसतं रेडिओ स्टेशन सुरू केलं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी ऍड करत गेलेत. म्हणजे आता आपण FM वरती वगैरे ऐकतो ना सगळं काय काय, तर त्याला त्याची सुद्धा बरोबरी करेल इतकं छान त्यांनी रेडिओ स्टेशन सुरू केलं आहे. तर मला असं वाटतं की प्रेक्षकांना त्यांचा हा जो काही प्रवास आहे तो ऐकायला नक्कीच आवडेल. नक्कीच नक्कीच. मला एक सांगा की लहानपणापासून तुम्हाला ही आवड होती का? हो, लहानपणापासून आवड होती. म्हणजे मी सगळ्यात तुम्हाला आठवण सांगायची म्हटलं तर आम्ही कल्याणला होतो. 1964 साल. मी फक्त 7 वर्षाचा होतो आणि तिथे एक सर्कस आली होती, ग्रेट रेमन सर्कस म्हणून. कदाचित तुम्हाला नाव माहित असेल पूर्वी. तर त्या सर्कसला आम्ही गेलो होतो. मला अजून आठवत आहे. मी, आमच्या घरचे, आमची बहीण किंवा कोणी असलेले बाकीचे. आणि तिथे लाऊडस्पीकरवरती गाणं लागलं होतं, इन हवाओं में इन फिजाओं में, गुमराह मधलं गाणं. तर मी फक्त 7 वर्षाचा, मला त्यावेळी काही कळत नव्हतं. पण ते गाणं माझ्या मनामध्ये अजून सुद्धा बसलेलं आहे. पहिलं ऐकलेलं गाणं म्हणजे ते मी त्यावेळेचं. तिथपासून मला ह्या संगीताची आवड लागली. आणि आमचे आईवडील म्हणा, हे म्हणा, ते सुद्धा संगीत ऐकणारे होते आणि रेडिओ ऐकणारे होते. त्यामुळे सुद्धा कदाचित ती कॅरी फॉरवर्ड झाली असेल आवड. तुम्ही इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहात? इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. इलेक्ट्रिकल आहे. इलेक्ट्रॉनिक मधला तुमचा हे जास्त? हो, नाही, काय झालंय म्हणजे मी जरी बेसिकली इलेक्ट्रिकल इंजिनियर असलो तरी मला सगळ्या फील्डची आवड आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मधली आवड आहे, कॉम्प्युटर मधली आहे. मी कॉम्प्युटरचं बरंचसं काम स्वतः करतो, रिपेअरिंग सुद्धा करतो. इव्हन ऑटोमध्ये आहे किंवा कमर्शियल फ्लाईट्स वगैरे जे असतात, पायलट म्हणजे तुमच्या ह्याच्या फ्लाईट्स, आपल्या एरोप्लेनच्या फ्लाईट्स वगैरे, त्या सुद्धा मी त्याचं मॉनिटरिंग वगैरे करतो. आणखी बरंच काही, म्हणजे बरेच त्याच्यामध्ये मी हे करतो. म्हणजे कुठलाही फील्ड मला आवडीचं आहे म्हणायला हरकत नाही. सगळेच फील्ड आवडीचे आहे. हॅम रेडिओ सुद्धा असाल तुम्ही? हो, हॅम आहेच मी. तुम्ही कसं काय आवडतं? एवढं सगळं करताय म्हटल्यानंतर असणार. हो हो हो. हॅम रेडिओ बद्दल पण थोडीशी माहिती नक्कीच घ्यावी, कारण आवडेल. नक्की. आणि सांगा थोडी. हो, आता बेसिकली काय, हॅम हे जे आहे, जे HAM असे त्याचे शब्द आहेत. म्हणजे त्याचा फुल फॉर्म असा वेगळा काही नाहीये. पण तसं म्हणाल तर आपले 3 सायंटिस्ट होते, खूप म्हणजे असे ग्रेट सायंटिस्ट होते. एक हर्ट्स, आपण जी फ्रिक्वेन्सी मोजतो, हर्ट्स. नंतर करंट मोजतो ते अँपियर. आणि M म्हणजे मार्कोनी, ज्यांनी रेडिओचा शोध लावला. अरे वा, व्हेरी इंटरेस्टिंग. हा, तर ह्या तिघांच्या ह्याच्यामधून ते HAM असं ते काढलेलं आहे. तुम्ही अगदी साध्या भाषेत म्हणाल तर अमेचर रेडिओ ऑपरेटर जो असतो, म्हणजे ट्रान्समिटर ऑपरेटर असेल किंवा रेडिओ ऑपरेटर असेल, तर त्याला हॅम म्हटलं जातं. हौसी लोकांचा छंद म्हणून. हो. आणि या हॅमचं कम्युनिकेशन जे आहे ना, ते म्हणजे हे असतं, वन वे कम्युनिकेशन असतं. जसं पोलिसांकडे वॉकी टॉकी तुम्ही बघता, वॉकी टॉकी असतात. पण वॉकी टॉकीचं म्हणजे एक त्यातला टाईप झाला. त्याच्यामध्ये खूप आहेत प्रकार. हाय फ्रिक्वेन्सी आहे, व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी आहे, अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी आहे, सॅटेलाइटचं आहे, अजून खूप काही आहे त्याच्यामध्ये. पण त्यातून मग आपल्याला कोणाशी बोलता येतं? हा, त्याच्यामध्ये सांगतो. त्याच्यामध्ये कसं आहे, एक तर त्याला स्वतःचं नेटवर्क असतं. म्हणजे कोणावरती अवलंबून राहायला लागत नाही. जसं कमर्शियल आपले मोबाईल नेटवर्क्स आहेत, एअरटेल म्हणा, जिओ म्हणा, किंवा जे काय असते, त्यांच्यावरती अवलंबून राहायला लागत नाही. हॅमचं स्वतःचं नेटवर्क असतं. स्वतःचा अँटेना उभा करून तुम्ही तो ऍक्च्युअली सिग्नल जनरेट करून ट्रान्समिट करतो हाय फ्रिक्वेन्सीला. हे त्याचं हे असतं. त्यामुळे परदेशात सुद्धा जाऊ शकतो. हा, तर तुम्ही हॅम लोक एकमेकाशी त्याचं कम्युनिकेशन करू शकतात. आता हाय फ्रिक्वेन्सी जर असेल ना,
तर तो तुम्ही इंटरनॅशनल सुद्धा त्याच्यामध्ये करू शकतो. आणि फ्री ऑफ चार्ज आहे, त्याला पैसे पडत नाहीत. त्याला आउटपुट असेल ना काहीतरी त्याला आउटपुट आहे, आउटपुट वॅट मध्ये मोजलं जातं. बरं. तर 100 वॅट, 200 वॅट, 400 वॅट पर्यंत त्याचं आउटपुट असू 400 शकतं. वॅट एवढी 400 वॅट पर्यंत आणि मग याला परमिशन लागते का? परमिशन लागते, त्याला लायसन्स असतं, एक एक्झाम द्यायला लागते. बरं. त्याच्यामध्ये एक तुमच्या इलेक्ट्रिकल थिअरी आणि रेडिओ कम्युनिकेशन आणि प्रॅक्टिस बरं. कसं बोलायचं ह्याचे म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन थोडक्यामध्ये असे 2 पेपर असतात. थिअरॉटिकल पेपर असतो, थेरॉटिकल नसतो. त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टाईप असतं, 1 2 3 4 एक मार्क करायचं असतं. आणि ज्यांना जे कोणी इलेक्ट्रिकलचे हे असतील ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा होल्डर त्यांना तो पहिला पेपर एक्झाम्प्ट होतो, अरे वा. फक्त पुढचा सेकंड पेपर द्यावा लागतो. द्यावा लागतो. पण हे- त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक जनरल लायसन्स आणि एक रिस्ट्रिक्टेड ग्रेड लायसन्स. बरं. तर जनरल लायसन्सला मोर्स कोड नावाचं एक म्हणजे तुम्हाला पोस्टामध्ये तुम्ही पाहिलं असेल की कडकट पूर्वी तारायंत्र होतं, तार. बरोबर. तर तो टेलिग्राफ. दॅट इज कॉल्ड एज मोर्स कोड. म्हणजे सगळे आपले अल्फाबेटिकल जे आहेत मोर्स कोड, ABC पासून ते झेड पर्यंत आणि सगळे नंबर्स हे मोर्स मध्ये कोड मध्ये तुम्हाला इकडून तिकडे ट्रान्सलेट करता येतात. हे आता कोणी वापरत नाही अजून, म्हणजे कुलकर्णीजी मला वाटतं अजूनही पोलीसमध्ये हे वापरतात, पोलीसमध्ये वापरतात आणि मिलिटरीमध्ये वापरतात. टाटा टीका असं काहीतरी. आणि त्याचं एक असं की सिक्रेट आहे ना, ते Secret इन जनरल language आहे. पब्लिकला कोणाला कळत नाही काय वाजवतात ते. त्यामुळे ते मोर्स कोड अजून मला एक उत्सुकता आहे, तो इकडे टाटा टीटा असं करून जे काय हो. सांगतो ते पलीकडे काय केलं जातं? पलीकडे तो सिमिलरली रिसिव्ह करतो. कारण कसं असते, ट्रान्समिट करणारा माणूस आणि त्याचं रिसिव्ह करणारा माणूस हे त्यांचे कान बरोबर असतात. तो काय वाजवतोय, ती की म्हणजे टा म्हणजे काय की सिंगल एकदा दाबली की टा असतो आणि लॉंग प्रेस केली की टी असतो. त्याच्यावरून ते अल्फाबेटिकल करेक्ट ओळखले जातात आणि ते करेक्ट ओळखणं फार महत्वाचं आहे. तुम्ही ते पण ऑपरेट केलंय? ते पण ऑपरेट केले आहे, त्याची की पण माझ्याकडे आहे. काय का बाहेर निघतंय? सगळं टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे. हा. पण हे याच्यामध्ये जे मिलिटरीमध्ये जे हॅम हे असतात वायरलेस हो. आणि हॅम यामध्ये काय फरक आहे? नाही, काही फरक नाही, सेमच असतात. उलट हॅम लोकांना त्याचा जो बँडविड्थ आहे ती फुल दिलेली असते. शॉर्टवेव्ह मध्ये, हाय फ्रिक्वेन्सीमध्ये. आता शॉर्टवेव्हची काय रेंज तुम्हाला सांगतो, साधारण 3 किलोहर्ट्ज ते 30 किलोहर्ट्ज ही त्याची रेंज असते. नंतर वेरिया फ्रिक्वेन्सी जी आहे ती 144 मेगाहर्ट्ज ते 146 मेगाहर्ट्ज मेगा बरं का. आणि अल्ट्रा हाय मध्ये 434 ते 444 मेगाहर्ट्ज ही एवढी रेंज आम्हाला त्यातले काही पार्ट दिलेले असतात. फुल नाहीये पण काही पार्ट दिलेले असतात. पण तुम्ही जे हॅम रेडिओ आहात ते काही डिफाईन आहात का? कुठली फ्रिक्वेन्सी तुमची? हा, आम्हाला हे सगळे पुणे म्हणजे एकदा तुम्ही एक्झाम पास झाला ना हे सगळं तुम्हाला ते अलॉट केलं जातं. अच्छा. हा, असं त्याचं हे असतं. तुम्हाला कुठेही हे काय कुठेही कॅरी करता येतं, कुठेही ते कॅरी करता येतं. तशी इन्स्ट्रुमेंट लागतात. तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल एक हँडसेट आणलेला आहे, तो दाखवतो. हा बघा, हा यासू नावाची कंपनी आहे, मेड इन जपान. हा त्याचा हँडसेट आहे. पोलिसांकडे वाकीटोकी असंच असतं. आता ह्याला हा अँटेना आहे, इथे ऑन ऑफ स्विच आहे आणि इथे तुम्ही याचं TX बटन आहे म्हणजे ट्रान्समिटचं बटन आहे. हे दाबून तुम्ही बोललात ऑन करून की आपला सिग्नल हा अँटेना 15 किलोमीटर पर्यंत पाठवतो. 15 किलोमीटर. हा, म्हणजे हा जो VHF कम्युनिकेशन आहे ना, हे लोकल कम्युनिकेशनला वापरतो आम्ही, गावातल्या गावात असं म्हणा तुम्ही. आणि ह्याचा अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सीमध्ये एक आहे की तुम्ही आता मी इथे आत बसून बोलतोय, बरोबर आहे, आपले सगळे RCC कन्स्ट्रक्शन आहे, तर हे सगळं पेनिट्रेट करून सिग्नल जातो. हे महत्वाचं आहे अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सीचं. आणि VHFचं आहे ना, ते पेनिट्रेट करू शकत नाही. आता दुसऱ्याशी कम्युनिकेशन करताना असाच सेट त्याच्याकडे पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आता घरी तुमच्या असा एखादा सेट असेल तर हो. घरी आता कम्युनिकेट करू शकतो. तर दोघा हॅमकडे हे पाहिजे, तेवढं त्याच्यामध्ये हे आहे. ह्याचा उपयोग काय? पण आताच्या, कारण आताच एवढं म्हणजे मोबाईल म्हणजे आता हा कम्युनिकेशन एवढं हे झालेलं आहे, प्रगत झालेलं आहे. ते काय माहितीये का, म्हणजे ऍक्च्युअल तुम्हाला सांगतो की मोबाईल हे जे काय आहे ना इन्स्ट्रुमेंट, हे हॅमचीच पुढची डेव्हलपमेंट आहे. म्हणजे जनरल पब्लिकला सिम्पली बोलता यावं, एकमेकाशी बोलता यावं, 2 वे बोलता यावं, ह्याच्यामध्ये 1 वे टॉकिंग असतं. म्हणजे मी आधी बोलायचं, असं सांगायचं, ओव्हर म्हणायचं आणि मग पुढच्याने तो त्याचं जे काय असेल ते बोलायचं. वेळेस मोबाईलला तुम्ही एकमेकाशी इमिजिएट हे करू शकता, 2 वे कम्युनिकेशन असतं, मध्येच बोलू शकता. तुम्ही विचार करा की 1960 किंवा त्याच्या अगोदर त्या काळामध्ये नव्हते, काय नव्हतं,
आणि ज्यावेळी मला कुणाशी तरी दूरवर बोलायचंय आणि माझा आवाज त्याला मी प्रत्यक्ष समोर नसताना जातोय, हो, हा काहीतरी वेगळाच आनंद, वेगळाच आनंद आहे. आणि बरोबर. त्यावेळची त्याची युटिलिटी ही फार होती. बरोबर. टेक्नॉलॉजी आता सुधारल्यामुळं हे थोडंसं ऍब्सोल्यूट जरी झालं असलं तरी त्यावेळेचा हा जो आनंद आहे आणि त्यावेळेचा जो छंद ते म्हणतायत तो नक्कीच एक वेगळा बरोबर आहे. छंद. थोडस सांगतो की टेक्नॉलॉजी ऑब्सोल्यूट झालेली नाहीये, अजूनही ती वापरली जाते. कुठे वापरली जाते तर एअर ट्रॅफिक कंट्रोल टू पायलट हे कम्युनिकेशन जे आहे हे थ्रू VHF UHF किंवा थ्रू सॅटेलाइट चालतं. महत्वाचं आहे. सेकंडली समुद्रात जी आपले शिप्स जातात मोठी मोठी, तर ते एकदा समुद्रात आतमध्ये गेले की तिथे कम्युनिकेशन कुठलंच नाहीये, ना कंट्रोल तुमचा टॉवर असतो ना कुठलं काही सिग्नल नाहीये. त्या ठिकाणी प्रत्येक बोटीवरती ही यंत्रणा बसवलेली असते. चालू आहे हे अजून. हो, आणि पोर्ट आणि ती बोट ह्यांचं कंटिन्युअस कम्युनिकेशन चालू असतं. हे त्याच्यातूनच केलं जातं. पण एक सामान्य माणूस म्हणून वावरताना ह्याचा आता म्हणजे उदाहरणार्थ डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये याचा उपयोग होतो का काही? हा, ह्याच्या आता तुम्ही म्हणाल ह्याचा काय उपयोग, तुम्हाला उपयोग सांगायला राहिला मगाशी. तर एक तर हॉबी म्हणून हे वापरतो आम्ही, आणि त्यासाठी लायसन्स म्हणजे एक्झाम देऊन लायसन्स वगैरे काढायला लागतं, ते सगळं ठीक आहे. दुसरं त्याचा मेन उपयोग जो आहे तो डिझास्टर मॅनेजमेंटसाठी आहे. तर ते कसा होतो, आता आपलं जे कम्युनिकेशन आहे उदाहरणार्थ मोबाईल कम्युनिकेशन धरून चला, ते जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये. समजा मोठं वादळ झालं किंवा एखाद्या गावात पूर आला, काय झालं आणि तुमचा जर टॉवर पडला मोबाईलचा, तर कम्युनिकेशन ठप्प होतं. सगळ्यांकडे मोबाईल आहेत पण काही कोणाचा ऑपरेट होऊ शकत नाही. त्या केसमध्ये तिथं जर हॅम असेल, हॅम असतातच सगळीकडे ऑपरेटर हे, तर हॅम आपलं स्टेशन एक 15 ते 20 मिनिटात किंवा मॅक्सिमम अर्ध्या तासात स्टेशन ऑन करू शकतो. आणि उपग्रहामार्फत नाही, उपग्रहामार्फत नाही, ह्याची स्वतःची फ्रिक्वेन्सी असते. एक अँटेना लावला की हे करू शकतो. आणि आम्हाला जे लायसन्स मिळालेलं असतं, सांगतो ना, लायसन्स जे मिळालेलं त्याची कॉपी एक पोलिसांकडे असते, लोकल पोलीस स्टेशनला. तर ते एवढ्यासाठी असते की डिझास्टर मॅनेजमेंटला आम्ही पोलिसांशी संपर्क साधू शकतो. त्याचा सर्व्हर नसतो, त्याचं स्वतःचं एक हे असतं, नेटवर्क असतं, आणि 2 हॅम एकमेकांशी त्या नेटवर्क पण कनेक्ट होऊ शकतात. मला वाटतं त्याला सरफेस ट्रान्समिशन म्हणतात. सॅटेलाइट ट्रान्समिशन एक आणि हे सरफेस ट्रान्समिशन ह्याच्यावर VHF UHF वर आहे. पण हाय फ्रिक्वेन्सी जे आहे ना, हे सॅटेलाइट थ्रू नाही, सॅटेलाइट नाही, वरती जो आपला लेअर आहे हवेमध्ये इथर नावाचा, तिथून तो सिग्नल तिथपर्यंत जातो आणि तिथून तो रिफ्लेक्ट होऊन येतो, सो दॅट तो सगळीकडे पोहोचतो. म्हणजे मी इथून पुण्यातून पाठवलेलं सिग्नल, आता मला फॉर एक्झाम्पल सांगतो, ओमान मध्ये आमचे एक हॅम आहेत, तर त्यांच्याशी मी बोललो होतो डायरेक्टली. तर साधारणपणे ओमानचं अंतर 5000 किलोमीटर आहे पुण्यापासून. तर आपण जसं आता बोलतो एवढे क्लिअर मला ऐकू येत होतं, त्यांचं मला आणि माझं त्यांना. आम्ही त्या सिग्नलचं एक त्याचा आमची एक त्याचे हे असते, पद्धत असते रिपोर्ट द्यायची, 59 म्हणतो आपण, 5859 म्हणजे काय, 59 म्हणजे एकदम क्लिअर सिग्नल, 58 म्हणजे थोडासा कमी क्लिअरिटी, 56 म्हटलं तर मग ऐकू येत नाही बरं का साहेब, नीट ऐकू येत नाही. पण 59 म्हणजे एकदम बेस्ट, एकदम क्लिअर असं त्याचं हे असतं. वेगळंच क्लिष्ट होत चालला. मला साधा प्रश्न विचारतो, पुण्यामध्ये किती आहेत हॅम? पुण्यामध्ये साधारणपणे 3-3.5 हजार हॅम आहेत. हो हो, पुण्यामध्ये आमचे हॅमचे 2 क्लब आहेत. क्लब आहे का? हा, क्लब पण आहे. आणि त्या क्लबची दर महिन्याला एका ठराविक वारी मीटिंग असते. त्या ठिकाणी मग आम्ही एकत्र जमतो, टेक्निकल गप्पा गोष्टी असतात, काही याच्यावरती म्हणजे काय म्हणतो आपण वर्कशॉप्स वगैरे असतात, आणि मग चहा पाण्याचा कार्यक्रम असतो. 1 तास 2 तास आम्ही सगळेजण भेटतो एकत्र. अशी तुमच्याकडे ठरलेली वेळ असते का? हा, आणि याच्यामध्ये कसं असते, तुम्ही म्हणाल मला कोणी ऑन दिसला की फोन लावतो. हो हो, ह्याच्यामध्ये तसं नाहीये. म्हणजे आता तुम्ही समजा हॅम आणि मी हॅम आहे, पण तुम्ही ऑन आहे की नाही मला कळत नाही, बरोबर आहे. तर आम्ही काय त्याच्यामध्ये असं आहे की आमचे एक अशी रोजची वेळ ठरलेली आहे बोलायची. त्याच्यामध्ये एक 3 प्रकारची नेट आहेत, एक VHF नेट, दुसरं UHF नेट, आणि तिसरं हाय फ्रिक्वेन्सी नेट. आणि त्याचा नेट कंट्रोलर असतो. कारण कसं आहे, समजा आता 25 हॅम एकत्र आले आणि प्रत्येक जण समजा ते बोलायला लागला तर सगळं तो केओस होऊन जाईल. तर ते क्लिअरिटी हे होण्यासाठी म्हणून एक त्याचा नेट कंट्रोलर म्हणजे मेन कॅप्टन जसा असतो तसा असतो. मग प्रत्येकाने त्याला सांगायचं की मी श्रीपाद कुलकर्णी, मी पाटील, मी उदय साठे, आणि मग तुमचा सिग्नल तो रिसिव्ह करतो, येस स्टँड बाय म्हणतो. मग तुम्हाला तो स्टँड बाय, मग तुम्ही ते पुढचा त्यांचा कमांड येईपर्यंत तुम्ही गप्प बसायचं. आणि मग सगळ्यांची लिस्ट त्यांनी केली, समजा एक 25 लोक असते, तो 25 लोकांची लिस्ट करतो ताबडतोब, आणि आमचे कॉल साईन दिलेलं असतं, फार महत्वाचं आहे. म्हणजे मी नुसतं श्रीपाद कुलकर्णी म्हणून चालत नाही, कॉल साईन असतं. VU2 आणि VU3 हे 2 संज्ञा इंडियाला दिलेल्या आहेत. VU2 म्हणजे जनरल ग्रेड आहे, VU3 म्हणजे रेस्ट्रिक्टेड ग्रेड.
आता माझं जे कॉल साईन आहे ते VU3YBU असं आहे. YBU हा युनिक नंबर आहे. हा, YBU दुसरा त्याचा कोणाचा नंबर नाही. दिलेला आहे. कोणाचा आणि नाही. कमर्शियल कोड लँग्वेज बोलायचं असेल तर यांकी ब्रावो युनिफॉर्म. म्हणजे आपण अल्फाबेटिकल जे आपले ABCD ए फॉर ऍपल म्हणतो तसं ह्याच्यामध्ये नाहीये. ह्याच्यामध्ये आमची एक अशी सेपरेट वेगळी लँग्वेज आहे आणि ती सगळीकडे म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड एकच आहे. अल्फाबेटिकल मध्ये आपण ए फॉर ऍपल आपल्याकडे म्हणतो, इंग्लंडमध्ये ए फॉर काहीतरी वेगळं म्हणत असतील, तसं याच्यामध्ये नाहीये. असं त्याच्यामध्ये युनिक आहे. VU2 आणि VU3. त्यामध्ये VU3YBU आहे, यांकी ब्रावो युनिफॉर्म हे त्याच्यामध्ये. म्हणजे मी सांगताना हॅलो दिस इज VU3YBU स्पीकिंग असं म्हणून सिग्नल ट्रान्समिट करायचा, थांबायचं, मग तो आपला रिसिव्ह करतो. येस मिस्टर श्रीपाद, VU3YBU, आय हॅव रिसिव्ड यू, प्लीज स्टँड बाय, असं करतो. त्या सगळ्या लोकांचं एकदा त्यांनी सगळं नोटिंग घेतलं किंवा प्रत्येकाला तो परत ओव्हर देतो, येस प्लीज कम इन, आणि मग एकमेकाशी बोलायचं. त्याच्यामध्ये टेक्निकल गप्पा गोष्टी असतात, नंतर वेदर रिपोर्ट असतो, लोकल रिपोर्ट असतो, आणि मग तुम्ही इतर गोष्टी सुद्धा आपण जे गप्पा मारतोय अशी त्याच्यामध्ये आपण गप्पा मारू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता डिझास्टर मॅनेजमेंट म्हटलं, कोरोना महामारी लगेच डोक्यात आली, काहीतरी तुमचा उपयोग झाला होता काय? पर्सनली माझा म्हणाल तर अजून मला ते तसा चान्स मिळाला नाहीये, पण आमचे काही पुण्यातले मित्र आहेत, ते हिमालयन रॅलीमध्ये गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा हॅमचा उपयोग केलेला आहे. हिमालयन रॅलीमध्ये ज्या तिकडे रेसेस वगैरे असतात ना, तर तिकडे कम्युनिकेशनसाठी ह्याचा उपयोग केलेला होता. आणि रिसेंटली कोल्हापूरला म्हणजे 1-2 वर्षापूर्वी फ्लडिंग झालं होतं ना, तर त्याच्यामध्ये आम्ही कोल्हापूरचे एक आमचे हॅम आहेत, त्यांनी तिथे त्यांची टीमच आहे, म्हणजे त्यांच्याकडे जवळजवळ 25 लोकांची टीम आहे. असे काय झाले की ते लगेच त्यांचा संपर्क चालूच असतो आणि त्या कम्युनिकेशन सेटअप करेपर्यंत सगळीकडे मदत करतात. एकंदरीत तुमची उत्साही जी वृत्ती आहे, तुम्ही कदाचित वाट बघत असाल की एखादं काहीतरी काम माझ्यासाठी अगदी अगदी म्हणजे म्हणून पण खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. उदय, तुम्ही म्हणत होते की रेडिओ स्टेशनचं एक आहे काहीतरी, त्याबद्दल थोडस जाणून घेऊयात ना. हो, रेडिओ स्टेशन स्वतःच सुरू केलं. म्हणजे एक माणूस सिंगल रेडिओ स्टेशन चालू करू शकतो, हे माझ्या तरी माहितीत नव्हतं. बरोबर. आणि कशात आलं पण रेडिओ स्टेशन सुरू करायचं? आता कसं आहे माहितीये का, माझ्या श्रीपाद रेडिओ नाव होतं रेडिओ स्टेशन. हो, माझं नाव श्रीपादच आहे, दत्तगुरूंचं नाव आहे. आणि ही संकल्पना जी आहे ही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला पहिल्यापासून म्युझिकची आवड, आणि मी साधारणपणे 78 सालापासून कॅसेट जमा करायला लागलो. म्हणजे पूर्वीच्या रेकॉर्ड्स होत्या, LP, EP किंवा तुम्हाला माहिती असते 78 RPM वगैरे, आणि रेकॉर्ड प्लेयर्स असायचे लोकांकडे, आणि मोठे मोठे सेटअप असायचे. HMV ते असायचे, HMV म्हणा, फिलिप्स म्हणा, फिएस्टा म्हणा, असे सगळे असायचे, हिज मास्टर्स व्हॉइस, बरोबर. तर ते फार चांगलं आहे. आणि आता परत रेकॉर्डला दिवस आलेले आहेत. मध्यंतरी ते जरा टेक्नॉलॉजी हे झाली होती, म्हणजे जसं आपण सायकल चक्र फिरतं तसं येतं बरं का. पण मी रेकॉर्ड्स काही त्यावेळी हे केलं नाहीत, गोळा नाही केल्या म्हणा, कलेक्ट नाही केल्या, पण कॅसेट्स मात्र मी 78 सालापासून जमा करायला लागलो. बरं. मग मी काय करायचो, सोनीची कॅसेट विकत आणायच्या, 60, 90 या 2 असायच्या. आणि चिपळूणला असल्यामुळे काय व्हायचं, तिथले बरेचसे लोक याच्यामध्ये परदेशात असायचे, इम्पोर्टेड ओरिजिनल कॅसेट आम्हाला मिळायच्या, 30 रुपये 40 रुपये कॅसेट मिळायच्या. सागरी मार्गाने येणार, स्मगलिंग म्हणतो आपण त्याला, सोनीच्या असायच्या. आणि मग ते असे रेकॉर्ड करून देणारे लोक होते, मग त्यांना ती सगळी लिस्ट काढून द्यायची, मग ते रेकॉर्ड करून 2 दिवसांनी आम्हाला द्यायचे, आणि मग ते कॅसेट ऐकत निवांतपणे बसायचं. असं तो छंद वाढत 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 गेला. प्लस आपलं रेडिओ सिलोन स्टेशन जे आहे ह्याचा मी मोठा भक्त आहे. म्हणजे पूर्वीपासून, म्हणजे 1953 साली रेडिओ सिलोन चालू झालं, तिथपासून खूप लोक, म्हणजे रेडिओ सिलोनचे खूप हे आहे. 1953 साली. त्यावेळी आपल्याकडे काय होतं? त्यावेळी आपल्याकडे नव्हतं. आपलं विविध भारती 1956 साली चालू झालं. नव्हतंच भारतामध्ये. रेडिओ स्टेशन असतील काही दूर, पण म्हणजे आपण जे हे म्हणतो विविध भारतीचा जो हे आहे त्यांचा जो दूरवाणी का काहीतरी होतं, ऑल इंडिया रेडिओ होतं, दिल्ली स्टेशन, मुंबई स्टेशन हे होते, असं होतं ऑल इंडिया. पण ते सगळे त्यांचे इतर कार्यक्रम जास्त असायचे, एंटरटेनमेंट ऍज सच नव्हतं, म्हणजे बातम्या आणि इतर. पण सिलोनने काय केलं, एंटरटेनमेंट म्हणून सुरू केलं, हिंदी गाणी वाजवायला लागले किंवा इतर भाषेतली गाणी वगैरे. ते मग सिलोन मधून इतक्या दूर आपल्याला ट्रान्समिट. सिलोनचा ट्रान्समिटर खूप पॉवरफुल आहे, तो काश्मीर पर्यंत. अगदी म्हणजे इंटरनॅशनल, नुसतं काश्मीर काय, म्हणजे इंटरनॅशनल कुठेही. त्यावेळेस मला आठवतंय, बिनाका गीत मला ऐकायचो मी सुद्धा त्यावेळेला,
ट्यून करताना थोडासा म्हणजे एवढा त्रास व्हायचा. क्लॅरिटी नसायची हा बरोबर. पण ती एक मजा वेगळी होती. मजा वेगळी होती. आमिर साहेब आमीन आमीन साहेब. साहेब. आणि पूर्वीचे वॉल रेडिओला एक वरती एक हिरव्या रंगाचा वॉल असायचा, त्याला मॅजिक आय म्हणतात. हो मॅजिक तो म्हणजे हिरव्या रंगाचा दिसतो स्टेशन असा. एकदा व्यवस्थित ट्यून झालं का ना, त्याच्यामध्ये जे रेष आहेत ते एकदम अगदी शार्प बरोबर. व्हायचे. शार्प व्हायची. दॅट इज कॉल्ड मॅजिक आय. Magic. आता एलईडी आले त्याच्यामध्ये त्याची रिप्लेसमेंट म्हणून, हम्म. पण ती मजा वेगळी होती. आणि वॉलचा रेडिओचा आवाज चांगला असायचा. म्हणजे सिलोनची मी गाणी ऐकून तुम्हाला सिलोन मी ऐकत होतो. सिलोनचे काही प्रोग्राम मला अजूनही आठवतात. उदाहरणार्थ सकाळी दो पहलू दो रंग दो गीत नावाचा कार्यक्रम असायचा. आप ही के गीत म्हणून एक कार्यक्रम 8 वाजता असायचा. दुपारी जाने पहचाने गीत असायचा. आणि आपके पसंद मेरी पसंद असे खूप काही कार्यक्रम असायचे. बिनाका तर एकदम होतीच होती. प्रश्नच नाही. म्हणजे प्लस ऑल इंडिया रेडिओ उर्दू सर्व्हिस बर. हे रात्री 10:30 ते 12 अप्रतिम गाणी लावायचे. आणि कुठलीही ऍड मिळते त्यामध्ये ऍडव्हर्टाईज नसायची. तर मी काय करायचो, तो रेडिओ घेऊन टेरेसवर जायचं ऐकत बसायचं. आणि 10:30 सुरू केलं की 12:30 पर्यंत ऐकून म्हणजे ह्याच्यापर्यंत म्हणजे कार्यक्रम संपेपर्यंत ऐकून मग खाली यायचं. असं याच्यामधून ती आवड माझी म्हणजे पुढे मी जोपासली. गेले. सर्व्हिस करता करता साईड बाय साईड हे सगळं कसं कॅसेट गोळा केले. आता सुद्धा माझ्याकडे 350 कॅसेट्स आहेत. बरं. आणि त्याचं पण माझ्याकडे रजिस्टर सगळं वेल मेंटेन्ड आहे बरं का. चालतात का कॅसेट? चालतात. चालतात. माझ्याकडे टेप रेकॉर्डर पण आहे हो बर. आणि सगळंच आहे. म्हणजे आणि सगळं चालू कंडिशन मध्ये आहे. मी स्वतःच रिपेअर पण करतो. असं का? हो हो हो. असं म्हणजे टेप रेकॉर्डर रिपेअर करतात? टेप रेकॉर्डर, रेडिओ सगळंच रिपेअर असं? करतो. हा. तर ते मग तुम्ही अपघाताने इलेक्ट्रिकल इंजिनियर झाले. काय असं म्हणायला हरकत नाही. नाही ठीक आहे ना, सुरुवात इंजिनियर हा इंजिनियर आहे, तो हो, काय हो. कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकतो. पण मग हे चेंज ओव्हर कसं झालं म्हणजे स्वतःच हा सांगतो. एक थोडीशी या संदर्भात आठवण अशी आहे. हा. आम्ही 1965 साली मंगळवेढ्याला होतो. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा नावाचं गाव आहे. हम्म. तिथे आपले 132 सबस्टेशन आहे. तिथे तुम्हाला जास्त ओळख सांगतो. तर तिथे आमचे वडील सर्व्हिसला होते पोलीस इन्स्पेक्टर म्हणून. बरं. आणि त्यावेळी नॅशनल इको कंपनीचा ट्रान्झिस्टर मॉडेल, हा. टेबल मॉडेल बरं का, हो. पण ट्रान्झिस्टर मॉडेल नुकतंच मार्केटला आलं होतं. बरं. त्याला 9 व्होल्टची एवढीची बॅटरी लागायची, एवढी मोठी अशी. बरं. तर एकदा संध्याकाळी मला आठवते, मी त्यावेळी लहान होतो, 1965 मध्ये मी 8-9 वर्षाचा असेल. आमचे वडील आणि आई असेच संध्याकाळी मला वाटतं जेवण नंतर गप्पा मारत बसले होते आणि वडिलांच्या मनात आलं की रेडिओ घ्यायचा आपण. बरं. मग त्यावेळी रेडिओला एरियल लागायचं बरं का, म्हणजे 2 बांबू आणि हे असं मोठी एरियल लागायची वर. हा. आणि तिकडे मंगळवेढ्याला एक दुकान होतं बंडपंत हजारे, मला अजून आठवतंय ते. त्यांच्याकडे ते नॅशनल इकोची एजन्सी होती. तर रात्री असं ठरलं की बाबा घ्यायचा रेडिओ. काय किंमत होती? किंमत त्यावेळी मला वाटते 800-850 रुपयाच्या आसपास असेल. त्याला ते म्हटले ना मेश लावायला लागायचे. हा, मेश लावायचे किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस पण हा लायसन्स असतं. 15 रुपये लायसन्स असायचं. ते रेडिओला जायचं नसायचं का? एक पुस्तक रेडिओ मिळायचं. ऑपरेट करायला हो, ऑपरेट करा तुम्ही रेडिओ वापरायला. महिन्याला आणि ते वर्षाला? वर्षाला 15 रुपये. हा. पण ते तिकीट नाही भरलं तर मग म्हणजे रेडिओ जप्त व्हायचा, असं पण व्हायचं. बर. तर ही आठवण पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. 800 रुपये खूप होते त्यावेळेस. खूप होते. हा. बरं 65 साली. आमच्या वडिलांच्या याच्यामध्ये झालं की घ्यायचा रेडिओ. बरं घ्यायचं तर ठीक आहे, आता सकाळी जाऊन घ्यायचं असं हा. नाही म्हटलं, घ्यायचं तर मग आताच घ्यायचं. संध्याकाळी? रात्री 11 वाजता हा. म्हणजे ते आमच्या गप्पा होत्या तर 11 वाजले साधारणपणे. हा. 11 वाजता वडील उठले. पोलीस इन्स्पेक्टर होते, त्यांनी ड्रेस घातला, बंटपंत हजारांच्या घरी गेले. हा. दार वाजवलं, कोण आहे काय? त्यांनी दार दारात उघडल्यानंतर इन्स्पेक्टर. पोलीस इन्स्पेक्टर दारात. काय झालं साहेब, आमचं काय चुकलं का? नाही म्हटले, काही झालं नाही, घाबरू नका, मी कुलकर्णी. हा म्हटले, मी ओळखलं तुम्हाला, काय काम होतं? म्हटलं आपल्याला रेडिओ घ्यायचा. साहेब आता 11 वाजले, दुकान सगळं हे आहे, सकाळी तुम्ही आलात तर बरं होईल. मग मी आत्ता कशाला आलो असतो म्हणजे तुझ्याकडं, मला रेडिओ आत्ता पाहिजे. ठीक आहे म्हटलं, आता काय साहेबांना कोण नाही म्हणणार. ते आपले साहेबांबरोबर गेले, तो रेडिओ काढला, ती बॅटरी, ते 2 बांबून, ते अँटेना सगळं ते करून ते सगळं आणून ठेवलं घरी. दुसऱ्या दिवशी बसवलं असेल ते, मला ते फारसं आठवत नाहीये. अच्छा, म्हणजे कुठल्याही स्टेजला जाऊन छंद जोपासायचं ते तिकडनं आलंय ते. आणि तो रेडिओ आज तागात आमच्याकडे चालू आहे. आमच्या भावाकडे आहे तो. किर्लोस्वामीचा भाऊ असतो, किर्लोस्वामी, त्याच्याकडे आहे तो. 2-3 वेळा मी स्वतः दुरुस्त केला. त्याचं कापड जे पुढचं स्पीकरचं होतं ना, ते 1-2 वेळा मीच बदलले, खराब झाले इतक्या वर्षानंतर. पण स्पीकर अजून ओरिजिनल असत आहे आणि मेड इन इंग्लंड आहे तो.
मग असे रेडिओ तुम्ही किती म्हणजे तुमच्याकडे आहेत का? हा, तर मग काय झालं माहितीये का, आमच्या वडिलांना रेडिओ ऐकायची खूप सवय. बरं. म्हणजे ते पर्टिक्युलर बातम्या जास्त ऐकायचे. हम्म. त्यामध्ये सगळ्या बातम्या बरं का, म्हणजे बीबीसी इंग्लिश बातम्या, हिंदी बातम्या, उर्दू बातम्या, संस्कृत बातम्या, मराठी प्रादेशिक बातम्या, दिल्लीच्या मराठी बातम्या, सगळ्या म्हणजे सगळ्या न्यूज सतत ऐकायचे. गाणी सुद्धा ऐकायचे, पण हे जास्त ऐकायचे न्यूज. आणि त्यांचं एक होतं, म्हणजे एक आठवलं म्हणून सांगतो. ते समजा झोपले तर उशाची रेडिओ चालू असायचा. आम्ही काय करायचो, झोप लागली, आम्ही त्यांना म्हणायचो, दादा म्हणायचो, झोप लागली बरं का, रेडिओ बंद करू आपण. उगीच सेल जातात ना रेडिओचे, असं आम्हाला वाटायचं. हळूच जाऊन रेडिओ बंद केला, 1 मिनिटात पुढे काय बंद केला असं व्हायचं. हा, तर त्यातली गंमत म्हणून अशी झाली. तर ती मग आवड आमच्यामध्ये आली. मी म्हणा, आमची बहीण म्हणा, आमचे भाऊ म्हणा, मी सगळे रेडिओ ऐकत ऐकत मोठे झालो. आणि मग मी 78 साली मला वाटायला की आपल्याच रेडिओ असायला पाहिजे. मग मी चिपळून नव्हतं त्यावेळी. आणि मोठे इंटरेस्टिंग किस्सा आहे हा. तर मला फिलिप्सचं एक मॉडेल आवडायचं, फिलिप्स व्हॅलियंट म्हणून. तुम्ही जे आमच्या घरी आल तेव्हा मी दाखवेन तुम्हाला. त्याची किंमत पण 800-850 रुपये होते बरं. मला वाटायचं बाबा आपल्याकडे पाहिजे हे, पण एक तर त्यावेळेचे आपले स्केल्स पण कमी होते, हे होतं, म्हणजे पटकन घेणं शक्य नव्हतं. पण अशी गंमत झाली, म्हणजे परमेश्वर देतो आणि जसा योग असतो तसा होत असतं. चिपळूणला एक डीलर होता फिलिप्सचा, त्याच्याकडे मी गेलो, त्याची माझी ओळख होती. सहज जाऊन बसायचो मी कधीतरी, चहा पाणी वगैरे व्हायचं असं. शोकेसमध्ये हेच मॉडेल ठेवलेलं होतं, व्हॅलियंटच ठेवलेला होता. आणि त्याचा काटा बिटा दिसला नाही मला, तुटला होता वाटतं. मी सहज म्हटलं, का हो साडीवलकर, त्यांचं नाव साडीवलकर, या रेडिओचं काय नाही हो, ते तर ऐकायला दिला होता म्हटलं, त्यांनी काहीतरी तोडून आणलं. म्हटलं तुम्हाला पाहिजे का, मला म्हटलं. आता देव देतो म्हणतात ना, आंध्रा मागचा देव देतो, म्हटलं हो मला पाहिजे. मग एक काम करा म्हटलं, 300 रुपये ठरवून टाकू, रिपेअर करू, त्याचं लायसन्स वगैरे काढून देतो म्हटलं, सगळं तुमचं नाव बी सांगा म्हटलं, लायसन्स 15 रुपये लायसन्स आहे, आणि त्याची लेदर केस पण ओरिजिनल आहे, ती पण देतो म्हटलं तुम्हाला. म्हटलं ठीक आहे, घेतला म्हटलं मी रेडिओ. म्हटलं उद्या या तुम्ही. मग दुसऱ्या दिवशी गेलो, त्यांनी सगळं ते तयार करून दिलं, लायसन्स पण मला काढून दिलं. 300 नको 200 रुपये द्या म्हटलं. मग अजूनच म्हणजे सोन्यानं तेवढं झालं. तो रेडिओ घेऊन घरी आलो. रेडिओ बंद होता बरं का, पण मी स्वतःच म्हणजे रेडिओ दुरुस्त करत होतो. त्यामुळे मला खात्री होती की मी ऐकायचं रिपेअर द्या. माझ्याकडे सर्किट डायग्राम्स पुस्तकं घेतलेली वगैरे सगळं अजूनही आहे, म्हणजे अजून सुद्धा आहे. तो ट्रान्झिस्टर मॉडेल होतं. घरी आलो, रात्री 8:30 जेवण वगैरे करून बसलो दुरुस्त करायला, आणि रात्री 1:30 वाजता रेडिओ चालू केला. हो, आणि त्याच्यामध्ये तो ट्युनिंगचा पॉइंटर जे आतलं व्हील तुटलं होतं ना, सगळं मी दुसरं फॅब्रिक केलं, दोरी ते सगळं लावलं, काटा पण लावला, सगळं चालू केलं. रेडिओ अगदी व्यवस्थित ओके. मिसेस झोपली, तिला उठवलं, अगं उठ म्हटलं, जरा सांगायचं तुला. ती म्हटलं काय झालं, काही नाही म्हटलं, घाबरू नको, रेडिओ म्हटलं आणलेला आपण चालू केला म्हटलं, बघ अरे क्या बात आहे म्हटलं. असं ते इंटरेस्टिंग केस. तो रेडिओ माझ्याकडे अजून सुद्धा आहे, आठवण म्हणून ठेवलेला आहे तो. सरजी मला वाटतं तुमच्याकडे रेडिओ, भरपूर रेडिओचं पण एक हो कलेक्शन. हो, तर माझ्याकडे आता म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, हे साधारणपणे 70 रेडिओ आहेत. 70? त्याच्यामध्ये 4-5 वॉलचे रेडिओ मोठे, नॅशनल इकोचा एक आहे, बुशचा एक आहे, एक AEG मेड इन जर्मनीचा आहे, आणि त्याच्यामध्ये एक रेडिओ असा आहे, त्याचं खास वैशिष्ट्य की मी तो कॅनडामध्ये आमच्या मुलाकडे गेलो तेव्हा घेतला. 17,000 रुपीज, 17,000 रुपये किंमत त्यावेळी, 2013 मध्ये घेतलेला आहे तो. 13 मध्ये. तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो रेडिओ तुम्ही जर हातात घेतला ना, तर तुम्ही खालीच ठेवणार नाही. इतका त्याचं लुक आणि त्याचा आवाज इतका चांगला आहे, त्याच्यावर सगळे स्टेशन लागतात, आणि आमचं हॅम बँडचं जे आहे त्याचं रिसेप्शन त्याच्यावर होतं. हा, त्याला सिंगल साईड बँड म्हणतात, SSB, LSB आणि USB, म्हणजे लोअर साईड बँड, अपर साईड बँड, असे 2 बँड असतात त्याला. हे त्याच्यावर रिसिव्ह होऊ शकतं. तुम्ही सुद्धा घेऊ शकता रेडिओ. तो रिसिव्हर आहे, तो हॅमचा रिसिव्हर आहे, किंवा हॅम प्लस कमर्शियल रिसिव्हर, म्हणजे आपले नॉर्मल स्टेशन सगळे लागतात त्याच्यावर, आणि हे कोणी घेऊ शकतो, त्याला काही ऐकायला लायसन्स लागत नाही. त्यामुळे तुम्हाला जर उद्या हॅमचं वाटलं काही, तर पहिलं यू स्टार्ट फ्रॉम रेडिओ. आणि मग आम्ही कसं बोलतोय, मग असे काय करतोय, तुम्ही ऐकून एकदा प्रॅक्टिस झाली की यू कॅन अप्लाय फॉर द लायसन्स. पण हे 70 एवढे युनिट्स तुम्ही काय, म्हणजे कदाचित लोकांना एक्झिबिट वगैरे काय? 70 रेडिओ जे आहेत ना, ते मी हौसेपोटीच जमा केलेले आहेत. मी स्वतः कोर्स केलेला आहे रेडिओचा त्यावेळी, म्हणजे 78 सालीच कोर्स केलेला आहे, आणि सगळे रेडिओ मी स्वतः दुरुस्त करतो, मेंटेन करतो, आणि ते चालू आहेत.
चालू आहेत, सगळे चालू आहेत रेडिओ आणि वेल कंडिशन मध्ये. म्हणजे अगदी तुम्ही म्हणाल हा रेडिओ काल घेतलाय का, इतके सगळ्यांची कंडिशन. आणि त्याचं 13 फेब्रुवारी हा जो दिवस आहे, 13 फेब्रुवारी दरवर्षी हा जागतिक रेडिओ दिवस म्हणजे रेडिओ वर्ल्ड डे म्हणून साजरा केला जातो. तर त्या दिवशी पुण्यामध्ये आमच्या रेडिओचं एक्झिबिशन असतं. आतापर्यंत 3-4 वेळा ते झालेलं आहे एक्झिबिशन. मग तुम्ही FTI फिल्म अँड टीव्ही इन्स्टिट्यूट आहे, तिथे पण एकदा एक्झिबिशन झालं. आणि बाकी 2 ठिकाणी पण एकदा शेणपती बापट रोडला एक हे आहे, तिथे पण झालं होतं. आणि आपलं मंगेशकर हॉस्पिटल आहे ना, तिथे कॉम्प्लेक्स आहे, तिथे पण झालं होतं. आता ह्या 13 फेब्रुवारीला मला त्यांनी विचारलं होतं, आमचे मित्र रबडे म्हणून आहेत, ते म्हटले SR या दिवशी म्हणजे यावर्षी काय आहे का, म्हटले ठेवलं असतं पण मी चाललोय श्रीलंकेला बाहेर 8 ते 14 आणि श्रीलंका रेडिओ स्टेशनला मला भेट द्यायची. म्हणजे चांगलं बहुतेक 13 तारखेलाच व्हिजिट आहे आमची तिथे, 13 किंवा 14ला असेल असं आहे त्याच्यामध्ये. तर हा म्हणजे त्याच्यामध्ये हे आहे, चांगलंच आहे. आता श्रीपाद रेडिओ स्टेशन आपण हा आता म्हणजे बरोबर आहे. आता हे झालं रेडिओ संदर्भात. मग मी ते सगळी स्टेशन ऐकता साधारणपणे 2009-10 मध्ये मी आपलं इंटरनेट त्यावेळी नुकतं फास्ट वर झालं होतं, शोधत होतो ऑनलाईन स्टेशन कुठे हिंदी आहेत का, हे आहेत का, असं शोधता मला एक लिंक मिळाली, आमच्या एका मित्रांनी पाठवलेली अमेरिकेतल्या. म्हटले हे तुम्ही लिंक आहे, हे स्टेशन ऐका तुम्ही. ते स्टेशनची लिंक आहे easy96.com. EASY96.com अशी लिंक आहे. तर मी त्यावेळी खडकीला होतो, 2010 किंवा 11ची गोष्ट आहे. बघू म्हटलं सहज ऐकलं आणि तर संध्याकाळी 5:30ची हे होती, वेळ होती आणि छानपैकी हिंदी गाणी आणि फरमाईशी प्रोग्राम लागला होता. संजना नावाची तिथली हे होती, अर्जे होती, ती छान बोलत होती आणि हिंदी अतिशय फाईन बोलत होती. अमेरिकेत हिंदी स्टेशन आहे ते, ऑपरेटेड बाय हिंदी पीपल, सगळे आपलेच लोक आहेत. रोहित जग्गेसर नावाचे ते ओनर आहेत आणि त्यांनी ते तिथून ऑपरेट करतात. त्यांचं म्हणजे इंटरनेटवर पण आहे प्लस कमर्शियल तिथलं, म्हणजे त्यांचे लोकल ट्रान्समिटर सुद्धा आहे. असं दोन्ही हे आहेत त्यांच्यात. तर ते ऐकता म्हटलं आपण एकदा फरमाईश पाठवून बघूया. रात्री मला वाटते काहीतरी 8:30च्या आसपास मी त्यांना ईमेल केली. माझं हे त्यांचं नाही काय झालं, फरमाईश प्रोग्राम 5:30 ते 8:30 असायचा, पण एकदा रात्री त्यांनी प्रोग्राम ठेवला होता. एक प्रोग्राम असा होता की शंकर जयकिशन आणि ओपी नयर यापैकी तुम्हाला नेमकं कोण आवडतं आणि का, आणि मग म्हणजे तुम्ही सांगायचं का तुम्हाला आवडतं आणि मग तुमच्या आवडीचं एक गाणं सांगायचं, ते तुमच्यासाठी प्ले करण्यात येईल. असा कार्यक्रम चालू होता. मी ते ऐकता मग ईमेल केली, म्हटलं मी श्रीपाद कुलकर्णी पुणे, मला आता जे तुम्ही कार्यक्रम लावलेला आहे मी ऐकतोय, मला शंकर जयकिशन आणि ओपी नयर यांच्यामध्ये म्हटलं तुलना करणं फार अवघड आहे. म्हटलं दोघेही श्रेष्ठ आहेत, पण तरी सुद्धा मला शंकर जयकिशन हे जास्त हे होतात, अपील होतात. त्यांचं एक मी गाणं सांगतो, शिकार करणे को आये शिकार होके चले, हे कृपया लावण्यात यावं. आणि दिली ईमेल पाठवून आणि सेकंड 1-2 मिनिटच गेली असतील, त्यांचं लगेच अनाउन्समेंट झाली, वी वेलकम श्रीपाद कुलकर्णी फ्रॉम पुणे. मी हेडफोन लावून ऐकत होतो, लगेच हेडफोनची पिन काढली आणि ऍम्प्लिफायरचा स्विच ऑन केला, आपलं व्हॉल्यूम कंट्रोल. मुलगा आमचा अभ्यास करत होता BE चा. त्याला म्हटलं अरे बघ संदीप, म्हटलं हे बघ माझं अनाउन्समेंट झाली आहे म्हटलं आणि आता ते गाणं पण लावणार आहे असं. मग त्यांनी गाणं पण लावलं, तिथपासून मी त्यांचा फॅन झालो. मग त्यातलं इंटरेस्टिंग किस्सा असा आहे की काही दिवसामध्ये त्यांनी एक प्रोग्राम अनाऊन्स केला की स्टार ब्रॉडकास्टर म्हणून त्यांनी एक शो केला होता, तयार केला होता, प्रपोज केला होता. त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर स्टार ब्रॉडकास्टर व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीची 8 गाणी सिलेक्ट करा, प्रत्येक गाण्याबद्दल थोडंसं सांगा की तुम्हाला काय आवडतं, काय कुठल्या संगीतकाराचं आहे, कोणी लिहिलंय, काय लिहिलंय, तुमच्या इन जनरल तुमच्याबद्दल सांगा, आपण जसं बायोडाटा म्हणतो तसं सांगा. आणि मग आम्ही तुम्हाला ते सगळं पाहू आणि जर इफ यू आर सिलेक्टेड एज स्टार ब्रॉडकास्टर तर तुम्हाला अमुक दिवशी आम्ही सांगू त्या दिवशी 1 तासभर ऑनलाईन राहायला लागेल फोनवरती. आम्ही तुमची फोनवरती हे करून घेऊ, तुमची मुलाखत घेऊ, इंट्रोडक्शन करू, मुलाखत घेऊ आणि मग तुमची सगळी गाणी एक वन बाय वन आम्ही त्याला लावू. ठीक आहे, हरकत नाही. 8 गाणी म्हणजे साधारण 1 तासाचा कार्यक्रम असेल. मी आपल्या 8 गाणी सिलेक्ट केली, सगळं माहिती सगळी कळवली, मी कोण आहे काय सगळं कळवलं आणि 2-3 दिवसांची मेल आली की आम्ही तुम्हाला
तुम्ही आमचे चांगलेच परिचयाचे आहातच, प्रश्नच नाही. पण म्हणजे वी आर ग्लॅड दॅट यू आर सिलेक्टेड एज अ स्टार ब्रॉडकास्ट. अरे म्हटलं क्या बात आहे, म्हटलं मी तर काहीच केलं नाही, पण कसं काय एक नंबर आला ते सांगतो तुम्हाला. तर म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. मग काय झालं, 11 सप्टेंबर 2011 ही तारीख आहे. 2011. मी त्यावेळी गणेशखिंडला होतो. सकाळी 5:30 ते साधारण 7 वाजेपर्यंत ऑनलाईन राहायचं होतं, आणि मग ते तिथून मला कम्युनिकेट करून हे करणार होते. मग त्यांनी मला ऑनलाईन घेतलं. आम्ही 5:15 उठून बिटून अगदी अंघोळ देवाला नमस्कार केला. म्हटलं बाबा पहिलंच आणि इंटरनॅशनल आपलं हे आहे. आणि त्याच्या आधी त्यांचे 7 प्रोग्राम झाले होते, माझा 8वा होता बरं का. फॉर हा, ते 7 प्रोग्राम मी ऐकले होते. कॉम्पिटिशन होती, कसं करतात काय करतात मी थोडंसं ऐकलं होतं लोकांचं. पण तरी आपल्याला दडपण येतच किंवा नाही म्हटलं तरी. मग काय नाही, 5:30 सुरू झालं. मग तिने व्यवस्थितपणे मुलाखत घेतली. मग पहिलेच गाणं मी सिलेक्ट केलं होतं. पहिले एक सांगतो गाणं तुम्हाला, की धरती नावाचा पिक्चर आहे राजेंद्र कुमारचा. त्यातलं गाणं खुदा भी आसमां से जब जमी पर देखता होगा, हे माझं अतिशय आवडतं गाणं. मोहम्मद रफी साहेबांनी म्हटलेलं. गातो मी, म्हणजे कमर्शियल नाही पण गातो. थोडा इंटरप्ट करतो. हो, हेच गाणं जरा बर. आता याचे गाण्याचे थोडे डिटेल परत सांगतो मी. हे गाणं हसरत जयपुरीने लिहिलेलं आहे. मोहम्मद रफीने म्हटलेलं आहे. पिक्चर धरती, याच्यामध्ये राजेंद्र कुमार आणि वैदा रेहमान होते, आणि अतिशय अप्रतिम गाणं आहे. खुदा भी आसमां से जब जमी पर देखता होगा, मेरे महबूब को किसने बनाया सोचता होगा, खुदा भी आसमां से. तर मग तो कार्यक्रम झाला, आणि कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या मुखेडकर मॅडम होत्या एससी, त्यांना मी सांगितलं होतं की तुम्हाला शक्य झालं ऐका, एमएससीबीच्या. तर त्यांचा मला फोन आला की मी पूर्ण कार्यक्रम ऐकला म्हटले, आणि कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे. आणि कार्यक्रम संपल्यानंतर 5व्या मिनिटाला पूर्ण माझ्या कार्यक्रमाची ऑडिओ क्लिप मला त्यांनी पाठवली ईमेलनी. हे वैशिष्ट्य आहे. 64 MB फाईल होती, मोठी फाईल. तर ते आता अमेरिका म्हणजे ऍडव्हान्स आहे खूप. आपण आता म्हणजे त्यांच्या करायला तर लगेच मला ती ईमेल आली. आणि तो कार्यक्रम सुरू असताना पहिलं गाणं संपलं, आणि त्यांचा म्हणजे रोहित जग्गे सर म्हणून जे होते तेच माझी मुलाखत घेत होते. छान बोलतात बरं का, तुम्ही पण कधी ते ट्यून करून बघा ते सेशन. ते मला म्हटले, श्रीपादजी, ईमेल्स आर पोरिंग ऑन युअर अकाउंट म्हटले, अँड यू आर अ स्टार ब्रॉडकास्टर. आय होप दॅट यू विल बी नंबर 1 स्टार ब्रॉडकास्टर म्हटलं. क्या बात आहे म्हटलं. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, जवळजवळ 50 तरी ईमेल आलेले आहेत. त्यांनी ते ऍड्रेसेस चेंज करून मला ते सगळे ईमेलचा डेटा कंटेंट आहे तो पाठवला. अजून माझ्याकडे ठेवलं मी आठवणी ते. आणि मग पुढे असं झालं की टोटल 25 प्रोग्राम झाले त्यांचे, आणि मग त्यांनी 1, 2, 3 नंबर काढले त्याच्यामध्ये. तर इंडियामधून करणारा मीच होतो एकटा, आणि त्यांना माहित नाही, पण त्यांनी म्हटले, श्रीपादजी यू आर नंबर 1 स्टार ब्रॉडकास्टर म्हटले. आणि बाकीचे लोक सगळे आपलेच होते, पण ते युएस मधनं किंवा कॅनडा मधनं ऑपरेट करणार इंडियनच सगळे, पण म्हणजे मला, मी इंटरनॅशनल ब्रॉडकास्टर झालो, हे फार आनंदाची गोष्ट. नंबर 1. आणि मग त्याच्यातून मला असं वाटायला लागलं की माझ्याकडे कलेक्शन जे आहे, तुम्हाला थोडं सांगायचं राहिलं मला वाटते कलेक्शन संदर्भात. तर जेव्हा युट्यूब नव्हतं, 2004-5 मला वाटतं 5 साली युट्यूब चालू झालं, तर पूर्वी मी काय करायचो, मार्केटमधनं पिक्चरचे VCD विकत आणायचं. 69 रुपये, 99 रुपये, 200 रुपये, जे काय असतील ते. गेले की 10 VCD विकत आणायचं. कधी कधी घरून ऐकून घ्यायला लागायचं, पण ठीक आहे म्हणायचं. मग ते आणून मी रात्री बसायचं कॉम्प्युटरवरती, सगळ्या त्या सीडीमध्ये गाणी सेपरेट काढायची, मला जसं पाहिजे तसं. ना व्हिडिओ, आणि ती विथ डायलॉग वगैरे काढायची. म्हणजे ते गाण्याच्या आधीचा थोडा डायलॉग कधी कधी. मला ते आवड जास्त आहे. माझ्याकडे ॲपलचं आयपॉड पण आहे 30 GB. त्या 650 गाणी मी त्यात टाकून ठेवली होती. आता त्याचा वापर कमी झाला जरा, पण त्यावेळी त्याचा खूप ॲपलचं आहे, ते फार छान होतं. हो. आणि त्यावेळी मी 10,000 रुपये घेतलं होतं. तर मी काय करायचो, सगळी ती गाणी मी कॉम्प्युटरवरती वेल ऑर्गनाइज कलेक्शन केलेलं आहे. जवळजवळ 80-85 संगीतकारांचं कलेक्शन माझ्याकडे. 6,500 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. हे सगळे मी ऑडिओला पण कन्वर्ट केलेले आहेत MP3 फाईल मध्ये. इंटरनॅशनल लायब्ररी झाली. हो, इंटरनॅशनल लायब्ररी.
आणि असं कलेक्शन म्हणजे मला सांगायला तुम्हाला अभिमान वाटतं की असे कलेक्शन कोणाकडेच नाही. युनिक, व्हेरी युनिक पण कलेक्शन. याचा उपयोग म्हणजे मी माझ्या स्वतःसाठीच करत होतो, स्वतःला ऐकण्यासाठी म्हणून. आणि मग मला मागाशी जसं म्हटलं ना की इझी 96चा स्टार कसा झाल्यानंतर मला असं वाटलेलं की आपलं कलेक्शन जे आहे ना हे आपल्याला वायरलेसली ऐकता आलं पाहिजे. कॉम्प्युटर चालू करून ऐकायचं नाही. तुम्ही बाहेर असताना बाहेर असताना कुठे समजा मी गेलोय, कुठे झाले तर ते मला ऐकता आलं पाहिजे असं माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली. आणि मग 2016 मध्ये ते प्रत्यक्षात आली कल्पना रेडिओ स्टेशनची. कसं झालं तर मग आम्ही शोधत होतो, म्हणजे मी आणि आमचे काही मित्र शोधत होतो की काय कसं करता येईल, काय करता येईल. तर मला एक अशी लिंक मिळाली, असा एक सर्व्हर मिळाला की म्हणजे तो सर्व्हर आपल्या सिटी असं काही करू शकतो. तर तो सर्व्हर आहे UK मध्ये. त्याला तुम्हाला काही चार्जेस भरले, त्यांचं मंथली पेमेंट असतं की ते तुम्हाला 30 GB 40 GB स्पेस देतात. त्या स्पेसमध्ये सगळे शेड्युलिंग करता येतं कार्यक्रमांचं वगैरे. आणि तुम्हाला म्हणजे स्टेशन चालू करता येतं, ब्रॉडकास्ट करता येतं. 24 तास चालू ठेवणं त्यांचं काम. आपण ब्रॉडकास्ट करायचं, आपण त्याला एकदा लॉग इन केलं की तुम्ही चेंज कधी करू शकता, तो काय प्रश्न नाही. तुम्हाला कार्यक्रम कधी बदलू शकता. पण बाकीचे ब्रॉडकास्टिंग जे कंटिन्यूस ठेवायचं आहे हे त्यांचं काम आहे. म्हणजे आपल्याला सप्लायचं हे बघायला नको, काय करायला नको. म्हटलं बघू तरी आपण. मग मी ते पहिले त्यांची एक आठवड्याची ट्रायल होती, ती ट्रायल घेतली आणि ट्रायल ओके वाटली मला. फ्री ट्रायल होती पहिली. आणि मग 7 दिवस पूर्ण झाले की ते म्हणतात की तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुम्ही पैसे भरा. तर 7 दिवसामध्ये मी सगळं बघून घेतलं की कसं ते फाईल अपलोड करायची, कसं हे करायचं, कसं ऐकायचं. अपलोड तर केली पण ऐकायला लिंक काय हे सगळं त्यातनं बघून घेतलं. थोडाफार अभ्यास केला त्याचा. म्हटलं हे जमेल आपल्याला, काय हरकत नाही. आणि मग 1 महिन्याचे पैसे भरले मी आणि चालू केलं ते. मग अगदी निवांत मला म्हणजे घरी काय मी त्या सर्व्हरमध्ये काय पाहिलं म्हणजे आपल्या ह्याच्या अपलोड केल्या गाण्यांचे, ती गाणी मला ऐकायला लागले. तर बरं झालं हे, चला मोबाईलवरती आपल्याला ऐकता येते, कॉम्प्युटरवर दुसऱ्याला सांगता येईल, ते करता येईल. पहिल्यांदा मीच ऐकत होतो, मी आणि आमचे काही मित्र ऐकत होतो. नंतर मला वाटलं अरे म्हटलं हा तर अगदी आपल्यापुरता उपयोग झाला. म्हटलं आता आपलं जे हे आहे हे जर आपण सगळ्यांना सांगितलं, नातेवाईकांना म्हणा, मित्रांना म्हणा, तर अजून चांगलं त्याचा हे होईल, लोकांना पण आनंद मिळेल. अशा ह्याच्यातून मी ते मग पब्लिकसाठी ओपन केलं. त्याची फी वेगळी असेल ना काहीतरी? त्याची फी वेगळी नाहीये, त्यांच्या सर्वची जे आहे चार्जेस आहेत तेवढेच आहेत. म्हणजे सगळ्यांसाठी सुरू झालं. सगळ्यांसाठी सुरू झालं. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन होते की तुमच्यासाठी पाहिजे का पब्लिकसाठी पाहिजे. बाकी चार्जेस काय वेगळे नसायचे त्याला असे. पण मग आता कुठलं पब्लिक बघू शकतो? आता त्याला असं आहे की त्याला म्हणजे जवळजवळ 195 कंट्रीजमध्ये आमचं स्टेशन पोहोचलेलं आहे. काय म्हणतात? 195 कंट्रीज. म्हणजे जगाच्या पाठीवर म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडे गेलेलं आहे. जिथं इंटरनेट आहे, जिथं तुमचं 5G 3G पेक्षा जास्त स्पीड आहे त्या ठिकाणी स्टेशन चालतं. बरं याला तुम्हाला कॉम्प्युटरवर चालता येतं, लॅपटॉपवर चालवता येतं, मोबाईलवर चालवता येतं, अँड्रॉइड असू दे किंवा ऍपल असू दे. आणि बरीच लोक यंत्रणा तुम्ही हे केले का, म्हणजे हे चालवायचं, रोज चालवायचं कसं? कोणी चालवायचं? हे चालवायचं कसं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट माझीच खरं म्हणजे जास्त आहे. पण आमच्या घरची मंडळी जी आहेत, आमची मिसेस आहे, आमची नातवंड आहेत, तर तुम्हाला रेडिओ स्टेशन तुम्ही ऐकताना नातवंडांची आवाज ऐकू येईल मध्ये मध्ये. दिस इज श्रीपाद रेडिओ, तुम्ही ऐकत आहात माझ्या आबांचा रेडिओ. ही आमची पुण्यातली नात आहे, ती मोठ्या अभिमानाने सांगते. आता ती 16 वर्षाची, आता मोठी झाली ती. पण हा जो रेकॉर्ड केलाय ना ते काहीतरी एक 7-8 वर्षाची असताना केलाय. इतकं ते अभिमानाने सांगितलं ना की ऐकताना माझ्या अजून डोळ्यात पाणी येतं की खूप छान केलेलं असं. आणि दुसरी नात जी कॅनडाची आहे ती तर 1.5 वर्षाची असताना ती रेकॉर्ड केलं. ऐका 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 श्रीपाद रेडिओ ऐका. मला आता माझा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे श्रीपाद रेडिओचा, त्याच्यावरती साधारणपणे 850 लोक कनेक्टेड आहेत. मी सगळ्यांना म्हणजे कायम कनेक्टेड असतो. आणि वैशिष्ट्य म्हणजे आता 2दा जरी मला कोणी मेसेज केला तरी त्याचा रिप्लाय असतो. मला मेसेज करायचं म्हटलं तुम्ही काय म्हणजे सारखं कधी पण बघा तुम्ही याच्यावर असता. तर ती MSCBची सवय आहे. सबस्टेशन इंचार्ज असल्यामुळे कधी पण एक जरा खुश झालं की लगेच इमर्जन्सी सर्व्हिस तिथं नाही म्हणून चालणारच नाही ना. तर आहे ते म्हणजे सवय हे झालेली आहे. पण मग हे जसे बाकीचे रेडिओ चॅनल, रेडिओ स्टेशन असतात तसं तुमचं पण आहे का, म्हणजे ठरलेले कार्यक्रम किंवा? हो, त्यात काय व्हरायटी आहे? कार्यक्रम मध्ये व्हरायटी अशी आहे की पहाटे 5 ते 5:30 हिंदी भजनं असतात. नंतर 5:30 ते 7:30 मराठी हे असतात, भजनं असतात. ती सुद्धा वाराप्रमाणे, म्हणजे सोमवार असेल तर शंकराची गाणी तुम्ही ऐकू शकता, मंगळवारी गणपतीची गाणी, बुधवारी पांडुरंगाची गाणी, गुरुवारी दत्ताची. त्यामध्ये मग आर्यन पराडकर वगैरे जे
लोक जे आपण थोडेसे याच्यामध्ये गेलेत विस्मृतीत, आपल्याला माहिती आहेत पण पुढच्या लोकांना माहित नाही, ते ऐकू शकता. शुक्रवारी परत देवीची गाणी, त्याच्यामध्ये मग दुर्गा देवी असेल, महालक्ष्मी असेल. हा सांगतो ना, हे तुम्हाला म्हणजे आठवड्यात सांगितलं. शुक्रवारी देवीची, शनिवारी मारुती आणि रामाची गाणी, रविवारी मग इतर म्हणजे सूर्याची गाणी असतात किंवा बाकी गायत्री मंत्र वगैरे हे सगळं असतं. आणि एकदा 7:30 वाजले की मग हिंदी गाण्यांचं आमचं चालू होतं ब्रॉडकास्टिंग. तर ते 7:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. त्याच्यामध्ये 1950 ते 1970, मॅक्झिमम 1975 हा पिरियड मी सिलेक्ट केला, जो गोल्डन पिरियड म्हणून हिंदी फिल्मी याच्यामध्ये ओळखला जातो. तर 11:30-12 वाजले म्हणजे आता ते चालू आहे. हो, चालू आहे. आम्हाला मुलाखत देत आहे तरी ते सगळं चालू आहे. हा, तर ते कसं चालू आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल, इंटरेस्टिंग आहे. तर ते कसं माहितीये का, त्याला एक ऑप्शन आहे ऑटो मोड म्हणून. बरं, ऑटो मोड म्हणजे आता आपल्या एकाचे कार्स नवीन निघालेत ना, तुम्ही समजा एक्सप्रेस हायवेला गेलात, ऍक्सिलेटर लॉक करता येतो तुम्हाला. हो, एक हँडलवर बटन असतं म्हणजे बॅलन्स व्हीलवर, ते केलं की तुम्ही ऍक्सिलेटर पाय काढला ते चालतो, गाडी पुढे जात राहते. पण तुम्ही पाय दिला की लगेच तुमच्या हातात कंट्रोल येतो. तसं ते ऑटो मोडचं आहे. म्हणजे आता आपण बोलतोय पण तिकडे ते ऑटो मोडवर चालू आहे. आता मला काही समजा करायचं असेल तर मी तिथे म्हणजे इथून करू शकतो. मोबाईलवरून काही ऑपरेशन करता येतात. अदरवाईज पीसी लागतो, कम्प्युटर किंवा लॅपटॉप लागतो. म्हणजे उद्याचा प्रोग्राम तुम्ही पीसी वरती सगळा करता आणि देऊन टाकतो. तर सांगतो म्हणजे मगाचं आपलं थोडंसं मी थोडं लिंक करतो. दुपारी 1 वाजेपर्यंत हिंदी गाणी असतात, 1 ते 3 पर्यंत मराठी गाणी असतात. त्याच्यामध्ये मग सगळ्या टाईपची गाणी म्हणजे भावगीतं असतात, नाट्यगीतं असतात, इन्स्ट्रुमेंटल्स आणि म्हणजे साजर आवाज आपण म्हणतो. हिंदीमध्ये बरेच लोक करतात, मराठीत करणार मी एकटाच आहे बरं का. 6,000 आवाज म्हणजे इन्स्ट्रुमेंटल प्लस गाणं असं करणार आहे. किंवा प्रोमो आणि सॉंग म्हणजे काय, एखादी ऍक्ट्रेस समजा आहे तर तिच्या आवडीच्या गाण्यांची, तिच्या आवडीच्या म्हणण्यापेक्षा तिच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांची 7-8 गाण्यांचे थोडे थोडे तुकडे घ्यायचे, ते एकत्र जोडायचे, त्याला प्रोमो म्हणतो आम्ही. तर ते सुद्धा म्हणजे आपलीच क्रिएशन आहे, बाकी कोणी ते केलेलं मला आठवत नाही. हा, म्हणू शकता, बरोबर आहे. आणि मग ते प्रोमो आणि सॉंग असा एक कार्यक्रम आमचा असतो की प्रोमो येणारी गाणी प्लस नंतर सगळी गाणी लावायची. हे अतिशय पॉप्युलर कार्यक्रम आहे ते. मग 1 ते 3 आपले मराठी गाणी असतात, पुन्हा 3 वाजता हिंदी गाणी चालू होतात. 3 ते 7. आता 7 वाजता एक फार महत्वाचा कार्यक्रम लावतो मी, शुभंकर होती. म्हणजे सुरुवातीला जेव्हा स्टेशन चालू झालं ना, तेव्हा मग आमची कायम 24 तास हिंदी गाणी असायची. नंतर मग मला वाटलं की नाही 5:30 वाजता आपल्याला काहीतरी सकाळची वेळ भक्ती संगीत पाहिजे. मग भक्ती संगीत चालू केलं. संध्याकाळची वेळ 7 वाजता लोक टीव्ही सिरियल बघतात, हे करतात. आपण समजा शुभंकरजी लावलं तर काय होईल, बघूया म्हटलं करून. अशा याच्यातून ते मग मी आणि मिसेस डिस्कस करायचो. सगळं मेन आमच्या म्हणजे जो आधार आहे तो मिसेसचाच आहे. असं त्यांचाही खूप म्हणजे ते तिचं आहे ना, त्याशिवाय कसं. छानच ट्रेंड झालं असं. हो, ती पण करते काही म्हणजे शुभंकर तिचं अनाउन्समेंट असं सुरुवातीला. असं अनाउन्समेंटचं कसं करतो मी, म्हणजे गाण्यापूर्वी अनाउन्समेंट वगैरे. हा, ते कसं होतं त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर रेकॉर्ड करून टाकू शकता आणि शेड्युलिंग करता येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला किती वाजता कार्यक्रम चालू करायचे, किती वाजता बंद करायचंय, मध्ये मध्ये तुम्ही त्यांच्या अनाउन्समेंट आहे तुम्ही तिथे क्यू करू शकता. ते बरोबर त्यावेळी येतात तिथे. 1-2 मिनिटं मागे पुढे होऊ शकतं. 1-2 मिनिटं नाही, काही सेकंद मागे पुढे होऊ शकतं. ठीक आहे, कारण कॉम्प्युटराइज क्लॉक आणि हे शेवटी ते एखाद्या गाण्याचं किती वेळ आहे, 5 मिनिटाचं गाणं आहे का 3 मिनिटाचं गाणं, याच्यावर पण ती वेळ अवलंबून राहते. किती गाण्याचं कलेक्शन आहे तुमच्याकडे आता? माझ्याकडे साधारणपणे एक 15-16 हजार गाणी असतील आणि 80-85 म्युझिक डायरेक्टर्सचं कलेक्शन आहे. आणि ह्या एकंदर ह्याच्यावर मला म्हणजे संगीतकार, व्हरायटी संगीतकार आहेत, जुने गाजलेले किंवा गायक आहेत, मोहम्मद रफी सारखे सगळे खूप लोक त्याचे फॅन आहेत. त्यांच्याकडे काही किस्से पण असतील ना तुमच्याकडे, तुम्ही ज्या सगळं नोट डाऊन करताय? आहेत, किस्से भरपूर आहेत. किस्से सांगतो तुम्हाला. तत्पूर्वी थोडस हे करतो की 7 ते 8:15 शुभंकरोती असतो कार्यक्रम. बरोबर. आणि आठवड्यातून मी काय करतो, दर शुक्रवारी रात्री 'दो पैलू दो रंग दो गीत' नावाचा कार्यक्रम लावतो. एकाच टाईपची 2 गाणी, जसं सिलोन रेडिओला मगाशी म्हटलं मी, पूर्वी लावायचे ते. काय म्हटलं? 'दो पैलू दो रंग दो गीत'. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक गाणं तुम्हाला सांगतो की 'तेरी आंखों की सिवा दुनिया में रखा क्या है', हे गाणं तुम्ही ऐकलं असेल. हे मोहम्मद रफीन पण म्हटलेलं आहे आणि यांचं पण आहे, लताजींचं पण आहे. किंवा लविन टोक्यो मधलं 'ओ मेरे शाह कोबा', 2 आवाजामध्ये आहे. ह्याला 'दो पैलू दो रंग दो गीत' म्हणतात. असं मी कलेक्शन गोळा केलेलं आहे. जवळजवळ 400-500 गाणी माझ्याकडे आहेत. तर ते 1 तास आठवड्यातून लावत असतो. एकही फिल्मचे कार्यक्रम दर रविवारी सकाळी 7:30ला असतो, एका चित्रपटातली गाणी. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की नॉनस्टॉप 361 शो केले मी आतापर्यंत. दर आठवड्याला एक पिक्चर असतात,
नॉनस्टॉप 361 अनाउन्समेंट माझीच. हा. पण एक सांगतो की हे मी जरी करत असलो माझ्यातून करून घेतलं जातं परमेश्वर. खरं. हे त्याच्यामधले हे आहे. ते आहेच. 4 वर्ष तुम्ही हे 4 वर्ष 8 वर्ष 8 वर्ष 8 वर्ष. continue चालू आहे. कंटिन्युअस चालू आहे. आणि आता तुम्हाला म्हणजे करोना काळात त्याचा करोना काळात तर खूपच चांगला उपयोग झाला. म्हणजे मी त्यावेळी काय करायचो, बरं हे म्हणजे फक्त एंटरटेनमेंट नाही बरं का, त्याच्यामध्ये मी खूप टेक्निकल गोष्टी सांगत असतो. असं व्हॉट्सअपला काही चांगले पोस्ट येतात त्या सुद्धा मी स्वतः वाचून दाखवतो, हे करतो. कोविडच्या काळात आता उदय जे म्हटल्याप्रमाणे आम्ही काय केलं, वेगवेगळ्या डॉक्टरांची क्लिप्स गोळा केल्या ऑडिओ. ऑडिओ क्लिप आपल्याकडे येत होत्या व्हॉट्सअपवर, येत होते ना. मग त्या आम्ही ऑथेंटिक आहेत की नाही बघायचो. त्या डॉक्टरना कॉन्टॅक्ट करायचा, त्यांना विचारायचं हे मी करू का ब्रॉडकास्ट. हो, त्यांची परमिशन घ्यायची. तुम्ही जसं मगाशी सांगितलं तसं ते तर ते परमिशन घेऊन मी त्या ब्रॉडकास्ट करायचो. लोकांना खूप मानसिक धीर मिळाला, प्रबोधन सुद्धा होतं. करोनामध्ये पण हे खूप चांगलं काम केलं. आणि यातून मला जो फीडबॅक मिळतो ना, फीडबॅक कसा मिळतो तुम्हाला सांगतो. एक तर म्हणजे आमच्या ईमेलवरती मेल्स येतात, प्लस माझ्या व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्याच्यावरती तुमचे कॉमेंट्स येतात, ऑडिओमध्ये येतात किंवा टेक्स्टमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल 2-3 तुम्हाला हे सांगतो, कॉमेंट्स सांगतो. जहांगीर हॉस्पिटल पुण्यातला माहिती आहे तुम्हाला, तर ते माझा एक मित्र आहे किरण खानवेलकर म्हणून. त्याचा मला सकाळीच फोन आला एकदा. ही गोष्ट असेल 4-5 वर्ष झाली असतील. 7:30ला फोन आला. अरे श्रीपाद, मी किरण बोलतोय. म्हटलं बोल, काहीतरी काम असेल त्याचं. म्हटलं आमच्या मेन डॉक्टरनं तुझ्याशी बोलायचंय. म्हटलं माझ्याशी बोलायचंय डॉक्टरना? बर, देतो म्हटलं त्यांना. त्यांनी काय सांगितलं ना बरं का मला, काय इश्यू, काय सब्जेक्ट काय नाही. डॉक्टरनी फोन घेतला. मी सो अँड सो डॉक्टर, मला आता नाव आठवत नाही. म्हटलं नमस्कार, बोला. तुम्ही श्रीपाद कुलकर्णी ना, श्रीपाद रेडिओ स्टेशन? म्हटलं हो. तुम्ही अप्रतिम कार्यक्रम सादर करता म्हटले, आणि आमचे तुम्हाला खूप कॉम्प्लिमेंट्स आहेत. आमची रिक्वेस्ट अशी आहे की असंच तुम्ही करत राहा. आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन चालू असताना तुमची गाणी लावतो म्हटले बॅकग्राऊंडला. म्युझिक थेरपी. म्हटलं डॉक्टर तुम्ही काय सांगताय? हो म्हटले, आता सुद्धा चालूच आहे म्हटले, आणि पेशंटला बरं वाटतं म्हटले तो जर ह्याच्यामध्ये असेल तर, अनकॉन्शियस असेल तर गोष्ट वेगळी. खूप म्हटलं आम्हाला खूप असं रिलॅक्स वाटतं म्हटले, आणि खूप इझी ऑपरेशन होऊन जातं म्हटलं. अशी कॉम्प्लिमेंट मला खरंच म्हटलं खूप प्रेरणादायक असतात. हो, नाही ना. दुसरी एक कॉम्प्लिमेंट अशी आली होती. नागपूरचे एक आमचे श्रोते आहेत श्रावणे म्हणून, ते गेले होते अमेरिकेला. आणि अमेरिकेचा प्रवास मोठा होता ना, जेटलॅग कंटाळले होते. एअरपोर्टला उतरले, कंटाळले होते खूप, आणि मोबाईल ऑन केला आणि कोणीतरी व्हॉट्सअपवर आमच्या रेडिओची लिंक पाठवली. त्यांना सहज बघितलं आणि ऐकायला लागले, आणि गाणी एक चांगली झाल्यानंतर त्यांचं एकदम मूड चेंज झाला की जेटलॅग सगळा गेला बरं. तर त्यांनी मला अगदी नंबर शोधून वगैरे मला कॉम्प्लिमेंट आठवली की आय एम मिस्टर श्रावणे फ्रॉम नागपूर, मी आता असं अमेरिकेत आलेलो आहे, आणि म्हटले तुमच्या ह्याच्यामुळे मला जेटलॅग कुठे गेला माहित नाही म्हटले. अजून एक आमचे श्रोते आहेत नाथू केटरर्स म्हणून, नाशिकचे. त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन. ते म्हटले मला काही म्हणजे हे सांगितलं होतं की मोबाईल वगैरे तुम्ही अजिबात हे करायचं नाही, कारण ते याचं ऑपरेशन झालं होतं ना, कॅटरॅक्टचं. म्हटले मला आमच्या मिसेसनी तुमची लिंक पाठवली होती कोणीतरी, ते लावून दिलं म्हटले रेडिओ, आणि म्हटले इतकं मी त्यात वेळा झालो म्हटले की एक तर 24 तास तुमचं स्टेशन चालू, कुठली ऍडव्हर्टाईज नाही. हे फार महत्वाचं. ऍडव्हर्टाईज मी ठेवत नाही बरं का. माझा फक्त आनंद मिळवणे आणि घेणे एवढाच, पैशाचा म्हणजे कमर्शियल त्याच्यामध्ये काही ऍस्पेक्ट ठेवलेलं नाही. तर ते म्हटले मी, आणि त्यातनं रिकव्हर झालो म्हटले 3 दिवसामध्ये मी. काय पाहिजे ते म्हटले तुम्ही नाशिकला केव्हा या म्हटलं, माझं केटरिंग खूप फेमस आहे म्हटलं, राष्ट्रपती आणि हे सगळे लोक आमच्याकडे, त्यांचं केटरिंग माझ्याकडे असतं म्हटले, तर तुम्ही आता या आणि आमच्याचा आस्वाद घ्या म्हटले. म्हटलं धन्य आहे, खरं येऊ म्हटलं. सिलेक्शन फॉर एक्झाम्पल मला 2-3 सांगितले मी अतिशय. आणि हे मी काय करतो, 16 ऑगस्टला आपला हे असतं, अॅनिव्हर्सरी असते, त्या दिवशी मी लोकांच्या प्रतिक्रिया मुद्दाम मागवतो. स्टेशनची अॅनिव्हर्सरी. बाहेरच्या देशातल्या काही प्रतिक्रिया हो येतात ना, ऑस्ट्रेलियामधनं, सिडनीमधनं किंवा सगळीकडे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो आता, बाहेरच्या देशात आठवण केलीत म्हणून. कॅनडाला आमचं हे असतं, चिरंजीव असतात. तर 2017ला आम्ही कॅनडाला गेलो होतो, आणि मॉन्ट्रियलला फिरायला गेलो. तिथे एक आपले श्रोते आहेत मिस्टर सुरी म्हणून, त्यांचा माझा आधी फक्त मेलवरनं कॉन्टॅक्ट झाला होता. त्यांना मी सहज टाकलं की मी आता आलेलो आहे टोरंटोमध्ये, आणि आपली कधी भेट होईल का, आपण शक्य असेल तर बघूया. तर ते म्हणजे मी मॉन्ट्रियलला असतो, आणि लकीली आमची मॉन्ट्रियल ट्रिप ठरली.
तर मग त्यांना मी कळवलं बाबा अमुक अमुक वेळी आम्ही अमुक अमुक आलेलो आहे. ठिकाणी, इकडे येणार आहोत, हं. आपली भेट होईल का बघूया आपण. तर त्यांनी ते रिप्लाय पाठवलं की नाही, म्हटलं माझं खूप लांब आहे, तुमचा जो फिरायचा एरिया तो खूप लांब आहे. हं. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, बघू म्हटलं आपण नाही, पण पुढच्या वेळी भेटू. हं. आणि मग एक ठिकाणी आम्ही हॉटेलसाठी म्हणजे लंचसाठी थांबलो आणि सहज त्यांना फोन केला. ते म्हटलं आता तुम्ही कुठल्या हॉटेलला आहे? म्हटलं अमुक अमुकला. 2 मिनिटावरच मी आहे म्हटले तिथून. हो. तर तुम्ही काय करा, सगळेजण या म्हटलं आमच्या इथं. त्यांचं दुकान आहे. हं, हं. आम्ही गेलो तिथे. मग आता सगळे मी, मिसेस, आमची सुनबाई, मुलगा सगळेच बरं. मग गेलो. पण म्हटलं निदान त्यांची ओळख तर करून घेऊ, चहा पाणी घेऊन येऊ म्हटलं. अहो त्यांनी उठून अक्षरशः माझ्या पाया पडले पहिल्यांदा. म्हटलं काय झालं? अहो म्हटलं हे बघा कॉम्प्युटर चालू आहे, म्हटले तुमचं स्टेशन चालू आहे, दुसरं काय लावतच नाही म्हटले मी. आणि आमचा दिवस इतका आनंदात जातो म्हटले. एक तर इथं मायनस टेम्परेचर असतं म्हटले, 30 पर -24 -30 काही सुचत नाही म्हटले. त्यात गाडी निवांत म्हटले बसतो आम्ही. कलेक्शन काय आहे पाहिजे? यांचं आणि ते जे ज्या पद्धतीनं देतायत ना, हां. अप्रतिम. त्यात मला महत्वाचं असं काय आहे वाटतं माहितीये की की ऍड ब्रेक नसतो ना कुठला. हां. त्यामुळे ते तो लोकांना खूप त्रासदायक असतो. आम्ही ठरवलं होतं की कुठल्याही टाईपची ऍड आपण कधी घ्यायची नाही आणि लावायची पण नाही. निखळ आनंद हां. लोकांना दिला त्यातनं म्हणजे पैसे कमवणं किंवा अर्निंग हा उद्देश ठेवायचा नाही. तर हा एक अनुभव अतिशय म्हणजे अगदी हृदय म्हणजे छान. SRG, आज प्रेक्षकांसाठी पण ही पर्वणीच आहे. म्हणजे काही लोकांना माहित नसेल श्रीपाद रेडिओ, तर आमच्या माध्यमातून पण तुमचे अजून प्रसार होणारच आहे. त्यांनाही ते आवडेल. म्हणजे तो श्रीपाद रेडिओ ते ऍप असेल ते डाउनलोड करून घेतील. सोपं झालं, गुगलवर टाकलं की सुद्धा श्रीपाद रेडिओ म्हटलं तर येईल. बरोबर. आणि ते पण म्हणजे तुमच्या आनंदाचा गुणाकार होत राहील. निश्चितच निश्चितच. आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही जाता जाता काय सांगाल? प्रेक्षकांसाठी मी असं सांगेन की बाबा आपली हेल्थ जर चांगली ठेवायची असेल ना, तर तुम्ही चांगल्या गोष्टींची सवय म्हणजे एक तर सकाळी उठून चालणे, चालण्यासारखा व्यायाम सोपा नाही. थोडासा एक्सरसाइज रोज पाहिजे, आहार कंट्रोल पाहिजे आणि तुमच्या मनपसंत संगीत ऐका. मग ते तुम्ही मराठी गाणी ऐका, हिंदी गाणी ऐका, कुठली ऐका, नवीन जुनी तो काय म्हणत नाही मी, पण मनपसंत ऐका, जेणेकरून तुमचा मूड चांगला राहील, हेल्थ चांगली राहील. कारण हे बघा, मूड चांगला असेल ना तर हेल्थ नक्की चांगली राहते. मनावरती बरंच अवलंबून आहे. मन करारे प्रसन्न. माझं आता 67 आहे रनिंग. फ्रेश मूड मध्ये असतं काय? कायम फ्रेश असतो मी म्हणजे. हो हो हो. आणि तयारीत असतं काय, कुठं जायचं, काय करायचं. अगदी अगदी अगदी. म्हणजे लोक मला म्हणतात की 24 तास तुम्ही ह्याच्यामध्ये असता. तब्येत चांगली. तब्येत चांगली. तब्येत चांगली. हो हो. नाही, छंद जो मन जर तुम्ही म्हणजे छंद जोपासला तर तुमचं मन प्रसन्न राहतं. निश्चितच. आणि मन प्रसन्न झालं की सगळं प्रसन्न राहतं. असं आहे. हॅम म्हणून एक वेगळं स्टेटस असतं असं तुम्ही. हो हो हो. तर दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला असा काही प्रत्यय आला का ह्या गोष्टीचा की हॅम रेडिओ आहे त्यामुळे काहीतरी वेगळं काहीतरी घडलेलं आहे? हो हो. मला अगदी किस्से 2 आठवतात. म्हणजे असे आता अलीकडे झालेलं बरं का. एक 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्याकडे मारुती 800 गाडी होती. ती खूप जुनी झाली होती, 97चं मॉडेल, आणि तिचं पासिंग करायचं होतं. तर पासिंग करायला मी एजंटकडे सगळं करून दिलं होतं. त्यांनी त्याप्रमाणे केलं सगळं. आणि ती प्रत्यक्ष नेऊन तिथे दाखवायला लागते ना ह्याला विश्रांतवाडीला. तर कार घेऊन गेलो आणि सोबत मी माझा जो हँडी आहे, आता हा तुम्हाला दाखवला, हा असं इथे लावून नेला होता. एक असू द्या म्हणून आपलं, म्हणजे कशाचा काही कुठे उपयोग सांगता येत नाही. कसं झालं तुम्हाला सांगतो. गेलो तिथे आणि ती गाडी उभी केली आणि पाहिलं बाबा आता सगळी लाईन लागलेली आहे आणि किती वेळ लागतो काय माहिती म्हटलं. तर एका आरटीओ इन्स्पेक्टरने पाहिलं आणि मला फोन केली, म्हणजे साहेब इकडे या. म्हटलं काय बोला. तुम्ही पोलीस मधले आहे का? म्हटलं नाही. का हो? नाही, तुमच्याकडे वॉकी-टॉकी दिसतंय. म्हटलं पोलीस मध्ये नाही. मग तुम्ही हॅम आहे का? म्हटलं हो. तुम्ही कसं काय ओळखलं आणि तुम्हाला हॅम माहिती आहे? म्हणजे हो म्हटले, मला हॅम माहिती आहे आणि हॅम मध्ये खूप इंटरेस्ट आहे म्हटलं, मला पण ते करायचं आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे, तर तुम्ही आम्हाला माहिती द्याल का? आनंदाने देईन माहिती, काय प्रश्न नाही. एक काम करा म्हटले, 1:30 वाजता आमचा लंच होतो, काही ते 11:30 वाजले होते. तर म्हटले 1:30च्या लंच मध्ये एक 10 मिनिटं थांबा, आम्ही तुम्हाला सगळ्यांना करतो, तुम्ही 5 मिनिटात आमचं सगळं इन्फॉर्मेशन द्या, कसं करायचं काय करायचं. म्हटलं काय हरकत नाही. बरं तुमचं काय काम आहे मला म्हटलं काय नाही, ही मारुती 800 आणली म्हटलं, पासिंग करायचं. बरं तिथे बसा म्हटलं आतमध्ये,
निवांत पंख्याखाली बसा, एप्रिल महिना होता, असे घामाच्या धारा लागल्या होत्या. म्हटलं निवांत बसा. त्यांनी कोणाला तरी हाक मारली, कदम इकडे अरे म्हटले, ते चॅसिस नंबर घे, हे घे म्हटले, कर पासिंग. साहेब तुम्ही बसा म्हटलं, सह्या करून द्या फक्त. बरं म्हटलं, हरकत नाही. 10 मिनिटच मी बसलो असेल, त्याने लगेच पेपर वेपर आणलं, सगळं केलं. झालं म्हटले काम तुमचं. त्याचे हे 12 म्हटले चार्जेस काय, 200 रुपये 400 रुपये जे काय असतील ते. आणि झालं म्हटले 2-4 दिवसात तुम्हाला मिळून जाईल. बरं म्हटलं. मग साहेब तुम्ही आता 1:30ला थांबतो ना आपण. हा थांबा म्हटले. मग झालं 1:30चं टायमिंग झाल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि सगळे त्यांचे इतर माणसं आले, लेडीज होते, काही जेंट्स होते, सगळे आले, बसले. त्यांनी मला इंट्रोडक्शन केली, हे कुलकर्णी साहेब असं असं आपल्याला हॅम संदर्भात माहिती सांगतात. मग मी त्यांना थोडक्यामध्ये सगळं हे ब्रीफ केलं की कसं असतं, काय असतं, कशी एक्झाम द्यायची असते वगैरे सगळं सांगितलं, याचा उपयोग काय वगैरे. आणि त्यांना त्याचा खूप उपयोग झाला. त्यांचे एक मित्र ठाण्याच्या ऑफिसमध्ये आरटीओ आहेत, ते स्वतः हॅम आहेत. हो. मग ते म्हटले इथून आपल्याला याच्याशी बोलता येईल का त्यांच्याशी. म्हटलं याच्यावरून बोलता येणार नाही, दुसरा सेट असतो तो लागेल म्हटलं. आणि त्यांची एकदा माझी ओळख करून द्या म्हटलं. त्यांचं आडनाव निकम आहे आणि हे जे इथले आरटीओ होते यांचं आडनाव शिंदे. प्रमोद, एसआरजींचं हे वेगळेपण आहे बघ. स्वतःकडे जे काय आहे ते लगेच द्यायची तयारी तिने दाखवली, लगेच ते हे केलं. ठीक आहे, त्या आरटीओने त्यांचं काम केलं, ते झालंच असतं त्याचं, थोडा वेळ थांबून. पण त्या लोकांना पण सगळी माहिती त्यांनी दिली. तर हा एक म्हणजे याच्यातून काय झालं की तुम्हाला जे म्हटलं की स्टेटस आपलं असतं, ते हॅमचं स्टेटस बघून त्याने माझं ते काम करून दिलं, हे म्हणजे हा महत्वाचा हे आहे त्यातला प्लस पॉईंट. प्लस माझी इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत गेली आणि एक 4 लोकांना उपयोग झाला. नॉलेज शेअरिंग. नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज आपल्याकडे हे जे पाहुणे आले, आपल्याकडनं काहीतरी एखादी गिफ्ट आपण जे देत असतो. हो. आमच्या या पॉडकास्ट करून ही एक तुम्हाला छोटीशी भेट. बरं. ठीक आहे. थँक्यू. तुम्हाला पण थँक्यू, धन्यवाद दोघांनाही.